हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जाऊ. तर स्वामींची पुण्यतिथी येते 6 मेला. तर 6 मे निमित्ताने म्हणजे ॲक्च्युली स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने मी सेवा करणार आहे गुरुचरित्र पारायण. खूप लोक स्वामीचरित्र, गुरुचरित्र कोणते नाही तर कोणते पारायण करत असतात. ज्यांना जशी यथाशक्ती जसं जमतं तशा पद्धतीने काही नाही तर काही आपल्या स्वामींसाठी सेवा करत असतात. तर गुरुचरित्र पारायणाची सेवा करायच्या आधी एक दिवस आधी आपल्याला ज्या सेवा करायला लागतात त्या सेवा कशा करायच्या, त्या सेवा कोणत्या करायच्या आणि त्याचे नियम काय आहेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि ॲक्च्युली मी ही संडेला सेवा करते. आपलं पारायण मंगळवारी 3 वाजता सुरू होणार आहे, म्हणजे सकाळी 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती मी हे पारायण सुरुवात करणार आहे. तर म्हटलं तुम्हाला सोमवारी ह्या सगळ्या गोष्टी करता याव्या म्हणून मी संडेला घेतलं. ॲक्च्युली पारायण करायच्या आदल्या दिवशी करू शकता, पण समर्थही आजारी आहे आणि म्हटलं कसं त्याचा आज मूड व्यवस्थित आहे, उद्या काही सांगता येत नाही आणि हे पण उद्या टायमिंगवरती येतील की नाही सांगता येत नाही. कसं असं इथून जरा मठ लांब आहे, तर मग कसं निवेदन ठेवायचं, कसं काय करायचं हे दाखवण्यासाठी मी हा ब्लॉग करत आहे. म्हणजे आपण नुसतं पारायण करतोय असं नाही आहे. संकल्पयुक्त पारायण आपण घरी करतो, पण त्याच्या आधी आपल्याला मठात जावं लागतं. मठात आपल्याला स्वामी महाराजांना सांगायला लागतं, निवेदन ठेवायला लागतं की स्वामी महाराज मी गुरुचरित्र किंवा स्वामीचरित्र जे काही तुम्ही करत असाल ते, पण मी गुरुचरित्राचे आता तुम्हाला माहिती देते. गुरुचरित्राचं जर तुम्ही पारायण करत असाल तर किंवा कोणतेही पारायण करत असाल तर मी एवढं म्हणणार नाही आहे की फक्त गुरुचरित्रासाठी, पण गुरुचरित्रासाठी स्पेशल हा ब्लॉग बनतोय म्हणून मी गुरुचरित्र हा मेन्शन करते. तर गुरुचरित्र पारायण मी करत आहे ते हे निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि मी जे इच्छासाठी हे पारायण करत आहे ते लवकरात लवकर माझी ही इच्छा पूर्ण व्हावं हे स्वामी महाराजांना निवेदन ठेवायचं असतं. तुम्हाला नारळ, खडीसाखर घेऊन जायचं असतं. तर मी ही सेवा तुम्हाला दाखवते आणि हे तुम्हाला आदल्या दिवशी करायचं असतं. मंगळवारी 30 तारखेपासून आपली ही सेवा सुरू होते ब्रह्ममुहूर्तावरती. तुम्हाला जसं जमेल तसं, पण 12 आणि 12:30च्या दरम्यान कोणतीही सेवा करायची नाही आहे. तर ते झालंच तुमचं. आणि त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे सोमवारीच तुम्हाला, मंगळवारी ही सेवा सुरू होते तर सोमवारीच तुम्हाला 4 कुत्र्यांना तुम्हाला नैवेद्य खाऊ घालायचं आहे आणि एका गाईला खाऊ घालायचं आहे नैवेद्य. तर ही सेवा पण कशी करायची आणि कसं नैवेद्य खाऊ घालायचं हे आम्ही तुम्हाला ब्लॉग दाखवते. तर चला आपण आता पहिले मठात जाऊ, निवेदन कसं ठेवायचं ते बघूया आणि त्याच्यानंतर आपण नैवेद्य कसं खाऊ घालायचं, नैवेद्य कसं घ्यायचा आणि कसा दाखवला जातो ते पण मी तुम्हाला दाखवते. तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता आम्ही मठात निघालो दोघंजणं. समर्थला घरीच ठेवलं, समर्थाची तब्येत ठीक नाही आहे म्हणून म्हटलं त्याला घरीच असावं. तर जात्यावेळीच एक नारळ, खडीसाखर वगैरे सगळं घ्यायचं होतं म्हणून म्हटलं चला लवकरच आता जाऊया. थोडं संध्याकाळचा टायमिंग होता आणि फायनली मठात आलो आणि मठात जास्त गर्दी नव्हती. मला खरंच मठात गर्दी नसते तेव्हा बरं वाटतं. का माहिती आहे का, शांततेत कोणतीही सेवा करता येते. मला आपण मठात गेलो का खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला कधी कधी काही गोष्टी करता येत नाही, त्याच्यामुळे मला शांतता खूप आवडते. तर म्हणून मी हा टायमिंग चूज केला, म्हणजे की जेणेकरून मला 11 माळी जप करायच्या होत्या आणि ह्यांचंही काम होतं सातारला. तर त्यांना म्हटलं तुम्ही मला सोडा आणि तुम्ही जावा, बाकीच्या मला सेवा करू द्या. मग डायरेक्टली मठात आली. मठात आतमध्ये बंद होतं, आतमध्ये मंदिर आतमध्ये. तर मी म्हटलं असो काही हरकत नाही, बाहेर सगळ्यांनी ज्यांचं पारायणं किंवा ज्यांचं काही असेल ते लोकांनी बाहेर नारळ ठेवलेला होता. तर म्हटलं चला आपण पण इथेच ठेवू, काही हरकत नाही. ते नंतर उचलून ठेवतात स्वामी महाराजांच्या पुढ्यात. तर म्हटलं चालेल आपण पण तसंच करू. बाहेरचं एकदा मी वातावरण तुम्हाला दाखवते, मस्त केलं आहे. आता आपला हा मठ खूप छान पद्धतीने साईडला बांधला गेला आहे. तो पण आपण नंतर बघूया, म्हणजे अजून पूर्ण काम झालं नाही आहे. जेव्हा होईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि आपले स्वामी महाराजांचं सगळ्यांनी दर्शन घ्या. तर तुम्ही दुपारच्या टायमिंग वगैरे ह्याच्यामध्ये आले तर तुम्हाला असं शांततेत व्हिडिओ करता येत. फक्त एवढंच जे आतली जाळी असते ती बंद असते, त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्टली आतमध्ये जाता येत नाही, पण काही हरकत नाही. पण व्यवस्थित तुम्हाला सेवा करता येते, ही महत्त्वाचं आहे माझं. आणि हा नारळ घेतलेला, दक्षिणा ठेवायची, अगरबत्ती आहे आणि
खडीसाखर इतकं मी घेतलं. पहिलं मी जी खडीसाखर आहे ती पायाला लावली स्वामींचे जे पादुका आहेत त्याला, कारण की नारळ आतमध्ये जाता येत नव्हतं. काही हरकत नाही, बाहेर ठेवल्यानंतरही ते लोकं ठेवतात. मी आतमध्ये इथे बाहेरच ठेवलं, कारण की खूप लोकांनी तिथे ठेवलेलं. आणि आपण जे संकल्पयुक्त जी सेवा करणार आहोत, जे किती दिवसाचं पारायण करणार आहोत आणि आपली काय इच्छा आहे हे स्वामी महाराजांना तिथे सांगायचं असतं आणि मग नारळ तिथे ठेवायचा असतो. अगरबत्ती मग मी नंतर पेटवली, तिथे साईडला आपण पेटवू शकतो, जर तिथे ठेवली तरी काही हरकत नाही. पाया पडली स्वामी महाराजांना नम्रपणे, जेवढं होईल तितका यथाशक्ती बोलतात ना, आपलं मन नम्र होऊन जितकं सांगता येईल तितकं सांगायचा प्रयत्न केला. स्वामींना मुजरा केला. मुजरा झाल्यानंतर स्वामींना पुन्हा एकदा सांगितलं की ही सेवा पूर्णपणे तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. आणि अशा प्रकारे माझं मठातलं निवेदन ठेवून झालं. आता मी घरी निघाली, तर आता पुढची सेवा दाखवते. तर हे अशा प्रकारे मी 5 नैवेद्य केलेत. तर बघा, हा आपला एक गाईचा आहे, बाकीचे 4 आपल्याला कुत्र्याला द्यायचे आहेत. तर त्या नैवेद्यामध्ये मी तुम्हाला दाखवते. आमटी केली आहे, भात केलेला आहे, ते पण कांदा लसूण वर्ज्य आमटी आहे, शेवग्याची आईने केलेली आहे. आणि भातवडी, कुरवडी आणि चकली अशी, आणि थोडी मी खडीसाखरही ठेवले, कारण की गोड पण असावं, नैवेद्य परिपूर्ण असावं. आता गोड मी काही बनवलं नव्हतं, पण तरीही गोड असावं म्हणून मी खडीसाखर ठेवली. अशा प्रकारे हा आपला नैवेद्य आहे, बघितलं तुम्ही. आणि हा दुसरा, हे आपण स्वामी महाराजांना एक, आणि आपला देवारा जो आहे त्या देवाऱ्यासाठी एक, म्हणजे देवाऱ्यामध्ये जे देव आहेत त्यांच्यासाठी. आणि ही भाकरीचा नैवेद्य माझे जे सासरे आहेत जे वारले त्यांच्यासाठी. आपले जे घरातले कुटुंबातले सदस्य असतात जे वारलेले असतात त्यांचा पण एक घास काढावा, म्हणजे एक नैवेद्य काढावा अशा प्रकारे. तर हा असा आपला नैवेद्य आता मी गाईला आणि कुत्र्याला देते, आणि आपल्या स्वामींना आणि देवाऱ्याला वगैरे देऊन सगळं मग नंतर तुम्हाला मी त्याचाही व्हिडिओ शूट करते. तर चला. असा आता मी इथे काढला पाण्याने असा चौकून काढून मग नैवेद्य ठेवायचा असतो. आणि त्याच्यानंतर पाण्याने असं सगळं सोडायचं. आणि स्वामींना पारायण सुरू करायच्या आधी आपण स्वामी महाराजांना हा नैवेद्य दाखवतो, सगळं सांगायचं की आपण पारायण कशासाठी करतो. तर चला आता तर हे नैवेद्य आहे तो इथे ठेवायचा, कारण की आपल्या इथे दत्त महाराजांची मूर्ती आहे. तर पहिला नैवेद्य आपण सगळं सोडून घ्यायचा. आणि बघा, पाया पडून घ्या. आपण ही सेवा करतोय गुरुचरित्राची. मी तुम्हाला एकदा देवाला दाखवते. बघा, हे अशा प्रकारे नैवेद्य ठेवला. आणि ह्या ज्या पोत्या असतात ते मी तुम्हाला दर टायमाला बोलते, ओपन ठेवायच्या नसतात पोत्या, अशा कधीही व्यवस्थित अशा बांधून ठेवायच्या. आजचात देवपूजा जी झाली आहे ती, हे ते आपली दत्त महाराजांची मूर्ती आहे. तर असा आपला देवारा आहे. तर चला आता आपण बाबांना पहिला एक घास देऊया, म्हणजे नैवेद्य ठेवूया, त्यानंतर बाकीच्या सगळ्या सेवा करूया. आणि हे फूल बघा, आपलं स्वामींची जी प्रचिती बोलतात ती ही आहे. चला, सेवा आपली पूर्ण होणारच. तर हा बाबांचा नैवेद्य, म्हणजे सासऱ्यांचा. पितरांचा दोष लागू नये म्हणून. तर हा
पहिला घास मी गाईला दिला, म्हणजे माझ्या मिस्टरांनी दिला, कारण ही गाय मारते वगैरे, मी घाबरते गाईच्या जास्त जवळ जायचं. तर मग आपण गाईला घास दिला. त्यानंतर आता आपण कुत्र्याला देऊया. चला. तर हे मी 4 घास आहेत जे कुत्र्याला जे द्यायचे ते मी ठेवलेले आहेत. आणि अशा प्रकारे ही आपली सेवा झाली सगळी पूर्ण. तुम्ही बघितला गाईला कसा घास द्यायचा, गाईला कसा नैवेद्य द्यायचा आणि कुत्र्याला कसा नैवेद्य द्यायचा. तर हे झाली सेवा. तर कशी वाटली सेवा ते नक्की सांगा आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.